प्रभु। परमेश्वर तुझे उपकार मानतो देव बाप्पा, तुझे आभार मानतो परमेश्वर देव बाप्पा। आज पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ तू आम्हाला घेतलं देव बाप्पा। आमच्यामध्ये देव बाप्पा तुझी उपस्थिती उतरून आली परमेश्वर देव बाप्पा। प्रत्येकावर तू दया केली, आम्हाला तू स्पर्श केला देव बाप्पा। धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू। आता जे काही वचन घेऊ माझ्या देव बाप्पा, पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव। तू आमचा उत्तम शिक्षक आहे। वचनातून तू आम्हाला चालव, वचनाप्रमाणे जगायला शिकव। वचनाद्वारे देव बाप्पा तू आमच्या जीवनाद्वारे कवळवला जा। वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे। वचनाद्वारे परमेश्वर देव तुझे लेकरांना तू दया कर आणि परमेश्वर हे वचन देण्यासाठी कृपा पुरव। ओढ आमची असू दे, शब्द तुझे असू दे। पवित्र आत्मा तू आम्हाला साहित्य कर, पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव। तू आमचा उत्तम शिक्षक कर। येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणून देवा तू आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। बोले येशू मसीह की जय। तर आज आपण बघणार आहोत हिजकिया राजाबद्दल। बायबलमध्ये असं दिलेलं आहे का हिजकिया राजा हा परमेश्वराचं भय धरणारा होता। कोण होता? परमेश्वराचं भय धरणारा होता। आणि जेव्हा तो राजपदावर बसला, बायबलमध्ये दिले की त्याने देवाची सेवा केली। काय केली? आणि म्हणून आपण 2 राजांमध्ये जाणार आहोत। 2 राजे काढूया आपण वचन। या वचनात आपण पाहणार आहोत की जेव्हा हिजकिया राजा ज्या वेळेस देवाने त्याला राजा केला, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका। आज हिजकिया राजाकडून आपण बरंच काही शिकणार आहोत। प्रेज द लॉर्ड। 2 राजे 18व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे हिजकिया राजाचं देवाने कशा प्रकारे त्याला आशीर्वाद दिला, कशा प्रकारे देवाने त्याला उंच केलं, कशा प्रकारे त्याच्या प्रार्थना देवाने ऐकल्या। आज आपण वचनातून पाहणार आहोत। 2 राजे 18वा अध्याय। आपण हिजकिया राजा जेव्हा झाला त्यावेळेस आपण कशा प्रकारे हिजकिया राजाने देवाचं काम केलं आपण बघणार आहोत। प्रेजला। आणि असे झाले की इस्रायलचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या 3ऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिजकिया राज्य करू लागला। कोण राज्य करू लागला? हिजकिया हा इस्रायलचा राजा झाला। ठीक आहे। तो राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता। किती वर्षाचा होता? 25। आणि तो यरूशलेमेत 29 वर्ष त्याने राज्य केले। किती वर्ष राज्य केले? 29। आणि त्याच्या आईचे नाव अबी होते, ती जखर्याची मुलगी होती। आणि देवाच्या दृष्टीने जे नीट तो ते करीत असे आणि त्याचा बाप दावीद करीत असे त्या सर्वांप्रमाणे तोही करत असे। बायबल सांगतं की तो परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तो करत होता। काय करत होता? परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करत होता। आणि त्याचा बाप दावीद याच्या प्रमाणे तो देवाचा भय धरत होता, देवाच्या मार्गात चालला होता, देवाच्या वचनाप्रमाणे करत होता। बघा आज आपण शिकणार आहोत का ह्या हिजकिया राजाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे देवाचं कार्य होतं, कशा प्रकारे त्याच्या प्रार्थना देवाने ऐकल्या होत्या। आज आपण शिकणार आहोत त्याच्या जीवनाविषयी। ठीक आहे। आणि बायबल सांगतं की पुढे वचन काढूया त्यांनी कसं देवाचं काम केलं। 4थं वचन। त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्ती फोडल्या, अशिरी देवीची झाडे पण तोडून टाकली आणि पितळी साप मोशेने केला होता त्याचे त्याने तुकडे केले, कारण त्या दिवसापर्यंत इस्रायलची संताने त्याला धूप जाळीत होते आणि त्याला पितळेचा तुकडा म्हटले। हिजकियाने त्याला काय म्हटला? पितळेचा तुकडा। मोशेच्या काळापासून कित्येक लोक मोशेने रानामध्ये पितळेचा साप उंच केला होता, काठीवर टांगला होता। का टांगला होता? जेव्हा आगे साप त्या लोकांना चावत होते तेव्हा देवाने आज्ञा केली की सापाला तू काठीवर टांग, पितळेचा साप कर, काठीवर टांग आणि जो कोणी त्या सापाकडे पाहिल तो वाचला जाईल। प्रेज लॉर्ड। ही देवाची आज्ञा होती। देवाला हे दाखवायचं होतं की तो साप पितळेवर जो आहे ते तुमचे पाप आहे, तुमचे श्राप आहे आणि मी ते तुमच्यापासून दूर करणार आहे आणि जो कोणी त्याच्याकडे पाहिल तो वाचला जाईल। पण बायबल सांगतं की हिजकिया राजापर्यंत मोशेच्या काळातल्या त्या सापाला ते पूजापाठ करत होते। सापाची काय करत होते? ते पूजा करत होते।
आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, कारण ते सापालाच देव मानून बसले. किती सत्य आहे. पितळेच्या सापेला ते पण. किती लोकांनी पितळेचा साप पाहिला. जे चावतो, त्याच्याद्वारे मृत्यू होतो, त्यालाच देव मानून बसतो माणूस, होय ना. आणि पितळेच्या सापाला त्यांनी काय केलं, देव मानलं. आणि बायबलमध्ये दिलंय की त्या हिजकिया राजाने त्या सापाचे तुकडे तुकडे केले. काय केले, तुकडे केले आणि त्याला पितळेचा तुकडा मानला. त्याला काय म्हटलं हिजकिया राजा, पितळेचा तुकडा. आणि पुढे काय झालं, आणि मग परमेश्वर इस्रायलचा देव याच्यावर त्याने भाव ठेवला. यहुदाचे राजे जे त्याच्यानंतर झाले, ते त्याच्यानंतर जे झाले, जे त्याच्यापूर्वी ते झाले होते, त्या सर्वांमध्ये त्याच्यासारखं कोणीच नव्हता. आणि त्याने अशा प्रकारचं देवाचं काम केल्यामुळे, देवाचा मान केल्यामुळे, देवावर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्यासारखा राजा कोणीच झाला नाही. त्याच्या अगोदर जेवढे राजे झाले त्याच्यासारखा कोणीही राजा झाला नाही. पुढे काय झालं, मग तो परमेश्वराला लपटून राहिला. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराला एक राजा परमेश्वराला लपटून राहिला. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिले पुढे काय झाला, आणि त्याच्यापासून तो वळला नाही. परमेश्वराने आपल्या ज्या ज्या आज्ञा मोशेला दिल्या त्या तो पाळीत होता आणि परमेश्वर त्याच्या संगती होता. हालेलुया. देव त्याच्या संगती होता. आणि तो बाहेर जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो सफल होईल. काय होईल, तो सफल होईल. त्याने अश्शूरच्या राज्याच्या विरुद्ध बंड केले, त्याची सेवा केली नाही. त्याने कब्जा आणि त्याच्या सीमा येथपर्यंत बलिष्ठांना मारले. त्याने पहाराकारांच्या बुरुजापासून व बंदिस्तापर्यंत नगरापर्यंत त्यांना मारले. शत्रूवर सुद्धा तो विजय प्राप्त करत होता, कारण तो परमेश्वराच्या संगती होता. देव त्याच्या संगती होता. देव त्याला सफल करत होता. देव त्याला आशीर्वादित करत होता. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आम्हाला कोणाच्या संगती चालायचं आहे, देवाच्या. तो आम्हाला सफल करणारा आहे. तो आम्हाला शत्रूवर विजय देणारा आहे. देव आम्हाला शत्रूवर विजय देणारा आहे. आमच्या प्रत्येक दुःखावर तो विजय देणारा आहे. हालेलुया. आमच्या शत्रू म्हणजे कोण आहेत, आमचे आजार, आमची गरिबी, आमच्या चिंता, आमचे शत्रू आहेत. आणि त्यांच्यावर तो देव काय करेल, आम्हाला विजय मिळवून देईल. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहिली की कशा प्रकारे हिजकिया राजा देवावर विश्वास ठेवत होता, देवाच्या संगती होता, देव त्याच्या बरोबर होता, देव त्याला सफल करत होता. देवाने त्याला काय केलं, उंच केलं. सर्व शत्रूवर त्यांनी विजय मिळवून दिला. आणि म्हणून हे जीवन जगत असताना आम्हाला कुणाची गरज आहे, देवाची गरज आहे. पण बायबल सांगतं की पुढे काय झालं माहितीये, हा हिजकिया राजा आजारी पडला. प्रेज द लॉर्ड. काय झालं मग, आणि बायबल सांगतं की पुढच्या वचनामध्ये 20वे वचन काढूया की एक देवाचा दास होता, तो हिजकिया राजाकडे आला. देवाच्या दासाला देवाने काय केलं की हिजकिया राजाकडे पाठवलं. काय केलं त्याला, लक्षपूर्वक ऐका. कोणाकडे पाठवलं देवाच्या दासाला, हिजकिया राजाचं. कारण तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर देवाने त्याला निरोप दिला. काय दिला, निरोप दिला. काढू वचन 2 राजे 20वा अध्याय बघा. वचनामध्ये त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा मुलगा येशिया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील आणि वाचणार नाही. हे झाला. लक्षपूर्वक ऐका. तो काय झाला, आजारी पडला. आणि देवाचा दास त्याच्याकडे गेला, त्या राजाकडे. आणि त्या राजाला काय म्हटला, परमेश्वर तुला असं म्हणत आहे की आता तू मरणार आहेस, तर तू आपल्या घराची व्यवस्था कर. कोणाला काय द्यायचं, कुणाच्या नावावर काय करायचं, माझ्यात गेल्यानंतर कोण राजपद सांभाळल, राज्य सांभाळल, याची सर्व व्यवस्था काय कर, तू कर. असं देवाने त्याला सांगितलं. का, कारण तो देवाच्या संगतीत चालत होता, देवाचा भय धरत होता, देवाच्या उपस्थितीत राहत होता. म्हणून देवाने त्याला कळवलं. पण बायबलमध्ये दिलं की पुढं काय झालं, दुसरं. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वरची प्रार्थना करून म्हटले, हे देवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्तेने पूर्ण हृदयाने चालत आलो आहे
आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे. तर आता हे आठव. तेव्हा हिजकिया फार रडला. बायबल सांगतं की तो देवाचा दास त्याच्याशी निरोप दिला त्याला आणि तो तिथून निघून गेला. काय झालं? तो तिथून निघून गेला. आणि बायबल सांगतो की तो एका रूम मध्ये गेला, एका खोलीमध्ये गेला आणि भिंतीकडे तोंड करून तो देवाकडे प्रार्थना करायला लागला. तो प्रार्थना करायला लागला. तो देवाला म्हटला की प्रभू, मी सत्तेने आणि पूर्ण हृदयाने चालत आलो आहे. तुझ्या दृष्टीने चांगले तेच करत आलो आहे. सगळं आठव. मी प्रार्थना करत आलोय, मी तुला शोधत आलोय, मी तुझ्या उपस्थितीमध्ये राहत आलोय, मी तुझ्या भयात चालत आलोय, तुझ्या मार्गात चालत आलोय. आठवते सगळं. आणि तो काय म्हटला बघू? तो म्हटला असेल, प्रभू मला अजून जगायचं. तो काय म्हटला त्याला? हिजकिया राजा देवाला, मला अजून जगायचं आहे, मला अजून जगायचंय. आताच तू कशी काय माझ्या मरणाची तयारी करायला सांगतोस मला? बायबल काय सांगते? हिजकिया राजाने प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. आणि पुढे काय झालं? मग असे झाले की येशिया बाहेर शहराच्या मध्य भागापर्यंत जाण्याच्या आधीच परमेश्वरचं वचन त्याच्याकडे आले. ती म्हणाले, परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव असे म्हणतो की तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसमे मी पाहिली आहे, मी तुला बरे करेन आणि तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या घरात चढून जाशील. तुझ्या आयुष्याचे दिवस आणखी 15 वर्ष वाढवीन आणि मी तुला आणि नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन आणि मी आपणासाठी माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन. आणि यशाने म्हटले, अंजिराची ढेप घे. तेव्हा त्याने ते घेतली आणि त्याच्या गळव्याला लावली. अक्षरशः ऐका, गळवे त्याला फोड आले होते, जखमा झाल्या होत्या, आजारी अशा प्रकारे पडला होता. देव म्हणतो की आता या गळव्यामध्ये राहण्यापेक्षा, या आजारात राहण्यापेक्षा आता तुझी तयारी कर तू मरणाची. पण तो प्रार्थना करायला घरामध्ये गेला, रूम मध्ये गेला, देवाकडे तो प्रार्थना करू लागला. बायबल सांगतं की देवाचा दास येशिया हा नगराच्या बाहेर पडण्याच्या अगोदरच देवाचं वचन ते येशियाकडे परत आलं. जा माझ्या सेवकाकडे परत, जा माझ्या त्या राजाकडे परत, त्याला सांग देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, देवाने तुला बरं केलं आहे, देवाने तुला आरोग्य दिलं आहे, देवाने तुझे वर्ष 15 वर्ष वाढवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने तुझा शत्रू पण तुझ्या हाती देणार आहे. हालेलुया. बायबल सांगतं की जा अंजिराची ढेप तुझ्या गळव्यांना लाव. लक्षपूर्वक ऐक. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, देवाच्या संगतीत चाला, देवाच्या मार्गात चाला, देवाच्या उपस्थितीत चाला. देव आम्हाला सफल करत राहील, देव आम्हाला आरोग्य देत राहील, देव आम्हाला त्याच्या उपस्थितीत ठेवत राहील आणि देव आम्हाला आशीर्वादित करत राहील. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आज हिजकियाच्या द्वारे आम्ही एक गोष्ट शिकणार आहे. पण एक दिवस काय झालं माहितीये? बायबल मध्ये दिले की हिजकियाला 15 वर्ष मिळाली. हिजकियाची प्रार्थना देवाने ऐकली, हिजकियाचे शत्रू देवाने त्याला त्याच्यावर विजय मिळवला. पण हिजकियाने काय केलं माहितीये? देवाचे उपकार मानले नाही. काय केलं नाही? देवाचे उपकार काढूया आपण वचन 2 इतिहास 32 वचन. 2 इतिहासामध्ये जाऊया आपण. 2 इतिहासामध्ये दिलेलं आहे की हिजकियाने देवाचं उपकार मानले नाही. 2 इतिहास 32 अध्याय जाऊया आपण वचन 24 वचन. 2 इतिहास 32 अध्याय 24 वचन. काय झालं बघा. मग त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा देवाची प्रार्थना केली. मग त्याने त्याच्याशी बोलून त्याला चिन्ह दिले. परंतु हिजकियाने आपल्यावर झालेल्या उपकाराप्रमाणे फेड केली नाही, कारण त्याचं हृदय उन्मत्त झाले आणि त्यामुळे त्याच्यावर यहुदा आणि यरूशलेम नगरावर कोप आला. काय आला? कोप आला. देव बरंचदा आम्हाला वाचवतो, आम्हाला बरं करतो, आरोग्य देतो. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या हिजकियाने काय केलं नाही? देवाचे उपकार मानले नाही, देवाचे आभार मानले नाही,
देवाला उंच केलं नाही, कुठंतरी त्याचं हृदय काय झालं, कठीण झालं देवाविषयी. तो प्रार्थना द्यायचं सोडून दिलं, देवाला गौरव द्यायचं सोडून दिलं, देवाला त्याने उंच करायचं सोडून दिलं. कठीण झालं त्याचं हृदय. काय झालं? आणि बायबल सांगतं की त्याचं हृदय काय झालं. मग देवाचा कोप यरूशलेम आणि यहूदा नगर आणि हिजकियावर आला. आणि मग काय झालं बघा, मग हिजकिया आपल्या हृदयाच्या उन्मत्तेमध्ये नम्र झाला. तो यरूशलेमवरही नम्र झाले, म्हणून हिजकियाच्या दिवसात देवाचा कोप त्याच्यावर आला नाही. बायबल सांगतं की काय झालं की जेव्हा कोप आला त्यांनी पुन्हा तो देवाकडे आला. जेव्हा देवाचा त्याचा त्रास होऊ लागला तो पुन्हा, शेवटी देव परत नम्र झाला. देव परत त्याला काय केलं, त्याच्यातून त्याला सोडवलं. पण बायबल सांगते की त्याच्याकडून एक काय चूक झाली बघूया. जेव्हा जेव्हा तो देवाकडे यायचा, देव त्याच्यावर उपकार करायचा, देव त्याला सोडवायचा, देव त्याच्या प्रार्थना ऐकायच्या, देव त्याला सर्व त्रासातून बाहेर काढायचा. पण या ठिकाणी आता काय झालं माहिती तुम्हाला, एक दिवस असं झालं, आता हिजकियाकडे भरपूर संपत्ती आली, हिजकियाकडे सर्व सुखसुविधा, सगळं काही त्याच्या मनासारखं झालं. आणि पुन्हा हिजकियाचं हृदय कठीण झालं. काय झालं हिजकियाचं हृदय, पुढं काय झालं बघा 27. आणि मग हिजकियाला विपुल संपत्ती आणि गौरव होते. त्याने आपल्यासाठी रुपे, सोने, मोलमट, पाषाण, ढाली आणि सुगंधी पदार्थ, सर्व प्रकारचे उत्तम पात्र याची भांडारं केली. आणि त्याने आपल्यासाठी धान्य, द्राक्षरस, तेल उत्पन्नासाठी कोठारे केले आणि सर्व प्रकारच्या पशुसाठी जागा केल्या, आपल्या कळपांसाठी कोंडवाडे केले. आणि त्याने आपल्यासाठी नगरे आणि मेंढरांचे, गुरांचे पुष्कळ धन तयार केले, कारण देवाने त्याला फारच संपत्ती दिली. पण याच हिजकियाने गिहोनाचा वरला झरा अडवून त्याने पाणी दाविदाच्या नगराच्या पश्चिमेकडे नीट खाली आणले. हिजकिया तर सर्व कामात सफल होत असे, तथापि जो चमत्कार देशात झाला होता त्याच्याविषयी विचारपूस करायला बाबेलच्या अधिपतीने त्याच्याकडे वकील पाठवले आणि या प्रकरणात त्याची पारख करावी, त्याच्या हृदयात जे काही आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले. लक्षपूर्वक ऐका, हिजकिया बरा झाला, हिजकियाला आरोग्य मिळालं. हिजकियाने आता पुन्हा या 15 वर्षामध्ये आपली संपत्ती वाढवली, आपले धन वाढवले, सगळं काही गोष्टी नगरामध्ये इकडं तिकडं सगळं काही, कुठे झरा केला, कुठे कोंडवाडे केले, म्हणजे मोठे मोठे कळप वाढवले, चांगल्या गाई म्हशी किंवा जे काही त्यांचे बकर किंवा काय असतात ते कोकरं वगैरे काय असते, मोठे मोठे त्यांनी पशुसाठी सगळं काही केलं, व्यवस्था केली त्यांनी व्यवस्थित. त्याची धनसंपत्ती एवढी वाढली. आणि बायबल सांगते की बाबेलचा राजा अधिपती होतो, बाबेलचा अधिपती जो होता त्याच्या कानापर्यंत या सगळ्या गोष्टी केल्या. परमेश्वराने हिजकियाला खूप सन्मानित केलेला आहे, धनवान केलेला आहे, सफल केलेला आहे. तो मरत होता, त्याला गळवे आले होते, त्याची अशी अवस्था झाली होती, पण देवाने त्याची भेट घेऊन देवाने त्याला बरं केलं. 15 वर्षांनी त्याचं आयुष्य वाढवलं आणि त्याला एवढं सफल केलं, एवढा धनवान केला, इतकं आशीर्वादित केलं. बाबेलचा जो अधिपती होता ना, त्याने काय केलं माहिती, हिजकियाकडे त्यांनी काही लोक घेतले आपल्या बरोबरचे, आपल्या राज्यातले लोक, त्या बाबेलच्या अधिपतीने, आणि म्हटला हिजकियाला भेट घेऊन जा. काय करा, हिजकियाला भेट घेऊन जा. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्याची विचारपूस करायला बाबेलच्या अधिपतीने त्याच्याकडे वकील पाठवले. आपल्याकडे भेटायला येतात की नाही काही लोक, बरं झाल्यावर, आजारी असल्यावर. असंच त्या अधिपतीने, त्या बाबेलच्या अधिपतीने पण काय केलं, त्याची विचारपूस, कसं काय चाललंय, बरं आहे का, सगळं व्यवस्थित आहे ना, हो आम्ही ऐकलं होतं ना तुम्ही आजारी पडले होते आणि देवाने तुम्हाला कसं बरं केलं, आम्ही ऐकलं ना, तुम्हाला भेटायला आम्ही आलो. आणि अशा प्रकारे ते भेटायला आले. पण या ठिकाणी बायबलमध्ये काय दिलं माहिती का, देवाने पण त्याला त्याच्या हृदयात जे काही आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले. आता तुला कसं काय त्यांच्याबरोबर वागायचं, कसं त्यांच्याशी कसं सबमिट करायचं, ते त्यांच्याबरोबर कसं राहायचं, ते त्यांच्याशी काय बोलायचं, ते मला असं वाटतं का इथं कुठं तरी त्यांनी एकतर त्यांना एंट्री दिली आपल्या जीवनात येण्याची, आपल्या राज्यात येण्याची, त्यांना आमंत्रित केलं, किंवा त्यांनी ते म्हटले नाही हे माझे शत्रू आहे,
हे देवापासून नाहीये. तो म्हटला नाही असा, किंवा ते आल्यानंतर तो म्हटला नाही की माझा देवाचं गौरव याच्यामध्ये मला करायचंय. आज जे काय आहे माझ्या देवामुळं आहे, माझ्या देवाचं मला उंच करायचंय. या ठिकाणी देवाने त्याची परीक्षा पाहिली. काय पाहिली? देवाने त्याच्या हृदयात काय चालू आहे हे त्याने जाणण्यासाठी त्याने त्याची काय केली? परीक्षा पाहिली. आणि बायबलमध्ये काय दिलेलं माहिती? बायबलमध्ये दिलेलं आहे का त्यांनी त्या लोकांना आपले सर्व संपत्ती दाखवली. काय केली? आपण एशियाचं पुस्तकामध्ये बघणार आहोत. एशियाचं पुस्तक 39 अध्यायामध्ये त्या लोकांना त्यांनी काय केली माहितीये? आपली संपत्ती, आपलं घर दाखवलं, त्यांचा पाहुणचार केला, त्यांना आपल्या घरात केलं, त्यांचा सन्मान केला. व त्यांना त्यांच्याविषयी खूप त्यांच्याशी एक झाले. तर काय झालं? तर त्यांच्याशी एक झाला. हे बघा माझे राजवाडे, हे बघा हा बघा माझं नगर, ही बघा माझी संपत्ती. कुणाला दाखवते तो? त्याच्या शत्रूला, बाबेलच्या लोकांना. हे बघा माझं सगळं काही मी कसं काही केलेलं आहे. माझं संपत्ती बघा, माझं गौरव बघा, माझं सगळं धन, सगळ्या गोष्टी बघा, वैभव बघा. त्या लोकांना दाखवते. कारण ते वचन दिले बघा 39 वचन. त्यावेळेस बलदानाचा मुलगा मरोदक आणि बलदान बाबलेचा राजा याने हिजकियाची पत्र आणि भेट पाठवली होती. त्यांनी काय पाठवली होती? पत्र आणि त्या बाबेलच्या राजाने. कारण तो दुखण्यात बरा झाला असे त्यांनी ऐकले होते. मी काय म्हटलं मगाशी, आपल्याकडे बरं झालं बघायला येतात ना, तसं तो पण त्याला भेट घेऊन वस्तू घेऊन त्याला भेटायला आला. कशासाठी? तो आता दुखण्यातून बरा झाला होता म्हणून. पुढे काय झालं? तेव्हा हिजकियाला त्यांच्याविषयी आनंद झाला. काय झालं? त्यांच्याविषयी आनंद झाला. आणि त्याने त्यांना आपल्या मौल्यवान वस्तूचे भांडार, रुपे, सोने, सुगंधी पदार्थ, मौल्यवान तेल, आपलं सर्व काही शस्त्रगार, आपल्या भांडारात जे काही आढळले ते सर्व दाखवले. हिजकियाने दाखवलं नाही असं त्याच्या घरात, त्याच्या सर्व राज्यात काहीच नव्हतं. त्याने त्याचा पाहुणचार केला. शत्रूचा पाहुणचार करतोय तो. का? त्याला भेट घेऊन आला, त्याला भेटायला आला. शत्रू गोड बोलून आमच्या जीवनात येतात बरं का. दुष्टाचे लोक, अंधकारचे लोक, सैतानाचे लोक गोड बोलूनच आमच्या घरात येतात, आमच्याशी मैत्री करायला. आणि त्यांनी हे बघा माझं हे असं, हे बघा माझं तसं, हे बघा सगळं किती छान, हो असं झालं तसं झालं, सगळं दाखवतो आला. माझं घर किती मोठं, माझा राजवाडा किती मोठा, माझी संपत्ती किती, बाबा ह्या इथं असे बरं का, ह्या तिथं तसं, हे सगळं मी केलं. बाबा किती छान ना. देवाने पण सोडून दिलं, बाबा तू काय करतोस ते कर. तुझ्या शत्रू बरोबर तू कसा वागतोय, तू वाग. तू विसरला कुठेतरी हा माझा शत्रू होता, हा विसरला तो कुठेतरी. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की पुढं काय झालं. मग एशिया भविष्यवादी हिजकिया राजाकडे येऊन त्याला म्हणाला, हे मनुष्य काय म्हणाले, ते कुठून तुझ्याकडे आले? तेव्हा हिजकिया म्हणाला, ते दूर देशातून म्हणजे बाबेलहून माझ्याकडे आले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुझ्या घरात काय पाहिले? ते हिजकियाला म्हणाला, जे काही माझ्या घरात आहे ते सर्व त्यांनी पाहिले, मी त्यांना दाखवले नाही असे काहीच माझ्या भांडारात नाही. मग एशियाने हिजकियाला म्हटले, सैन्याच्या यहोवाचं वचन ऐक. पहा, एक दिवस येतात, असे दिवस येतात की जे काही तुझ्या घरात आहे, तुझ्या वडिलांनी आजपर्यंत साठवले आहे ते सर्व बाबेलाच नेण्यात येईल, काहीच राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो. आणि जे काही तुझे मुलगे होतील, जे तू जन्म देशील, त्यांचे कित्येक ते येऊन घेऊन जातील आणि मग बाबेलच्या राजाच्या महालात ते शंड होऊन राहतील. तेव्हा हिजकिया म्हणाला, हे परमेश्वरचं वचन तू बोलला आहे ते उत्तम आहे. आणखी तो म्हणाला, कारण माझ्या दिवसात शांती आणि सत्य राहील. तो काय म्हटला माहिती? हेच लोक तुझ्याकडे येतील, जे काही तू दाखवलंय ते सर्व घेऊन जातील, तुझ्या लेकरांना घेऊन जातील, सगळ्या लोकांना कैद करतील, तुझे लोक शंड होऊन राहतील त्या बाबेलमध्ये. काय होऊन राहतील? त्यांचे मालक
त्यांचे नोकर, त्यांचे चाकर, त्यांचे दास, म्हणजे एकही वस्तू ठेवणार नाही. तुझ्या मुलांना सुद्धा ते काय करतील हे लोक, कारण तू त्यांना प्रवेश दिला, तू त्यांचा मान केलायस, तू त्यांना घरात घेतलंय, तू त्यांच्याशी मैत्री केली, तू त्यांना तुझं सगळं काही दाखवलं. तुझ्या शत्रूवर तुझ्या वैभवावर नजर आहे, तुझ्या शत्रूची तुझ्या वैभवावर नजर आहे, तुझ्या संपत्तीवर नजर आहे, तुझ्या आरोग्यावर नजर आहे, तुझ्या चांगल्या गोष्टींवर नजर आहे. आणि ते कसे हिरावून घेतील तुला पण कळणार नाही. तुझ्या शत्रूंना तुझ्या दारात उभं करून, जे देवापासून नाही ते लोक त्यांच्याद्वारे दुष्ट कार्य करतो, आमचे आशीर्वाद चोरतो, आमचे आशीर्वाद. आणि काय झालं हिजकियाच्या जीवनामध्ये, देवाने त्याच्याकडे वचन आणलं, देवाचं वचन त्याच्याकडे आलं की आता काय होणार आहे की हे लोक तुझी सर्व संपत्ती लुटणार, तुझ्या लोकांना, तुझ्या लेकरांना सुद्धा ते बाबिलामध्ये नेणार, त्यांना दास बनवणार. काय बनवणार? प्रेज लॉर्ड. आणि दानिएल, शद्रक, मेशक हे त्याची लेकरं होते, त्यांना बाबेलमध्ये नेलं. काढूया दानिएलचं पुस्तक, दानिएलचं पुस्तक काढूया. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की नंतर काय झालं, या लोकांना, त्या बाबेलच्या लोकांनी काय केलं, अधिपतींनी कुठं नेलं, बाबेलमध्ये बंदिवान करून. काय करून? दानिएलचं पुस्तक पहिला अध्याय 3 आणि 4 वचन. दानिएलचं पुस्तक पहिला अध्याय 3 आणि 4 वचन बघा. काढूया वचन, काढलं वचन. आणि राजाच्या शंडाचे अधिकारी अश्पनज याला इस्रायलच्या संतानातले, राजकीय संततीतले, अधिपतीतले कित्येक जण आत आणायला सांगितले आणि त्यांच्या अंगी कलंक नव्हता अशी सुंदर सर्व बोधात लिहून आणि ज्ञानाने बायबलमध्ये दिलेले याच्यामध्ये की या सगळ्यांना बंदिवान केलं. काय केलं? बंदिवान केलं. बघा या वचनात पहिला अध्याय काढूया, पहिला अध्याय पहिलं वचन. आणि यहूदाचा राजा योआकीम याच्या राज्याच्या 3ऱ्या वर्षात बाबेलचा राजा नबुकद्रेसर याने यरूशलेमेस येऊन वेढा घातला. काय घातला? आणि प्रभूने यहूदाचा राजा योआकीम याला त्याच्या हाती दिले आणि देवाच्या घराच्या पात्रातील सर्व पात्र दिली. मग त्याने सिनार देशात आपल्या देवाच्या घरात नेली, पात्रे आपल्या देवाच्या भांडारात नेली. आणि बायबलमध्ये दिलेला आहे, हा जर पूर्ण अध्याय तुम्ही वाचला याच्यामध्ये असं दिलंय की सर्व राजकन्या, राजपुत्र, सर्व राज्यातल्या घराण्यातले सगळं त्यांनी नबुकद्रेसर राजाने बाबेलमध्ये त्यांना घेऊन गेला. आणि 70 वर्ष ते बंदिवान होते. किती वर्ष बंदिवान झाले होते, कैद झाले होते, त्यांच्या राज्यात होते. दानिएल, शद्रक, मेशक. लक्षपूर्वक ऐका, शत्रू आम्हाला बंदिवान करण्यासाठी सतत आमच्या अवतीभोवती असतो. आम्हाला गिळण्यासाठी 24 तास त्याची दृष्टी आमच्यावर आहे. जशी प्रभूची नजर 24 तास आमच्यावर आहे, शत्रूची पण नजर 24 तास आमच्यावर आहे. बघा बायबलमध्ये दिले की त्याच्या चुकीमुळं त्यांनी शत्रूला आपल्या घरात आमंत्रण दिलं, आपल्या राज्यात आमंत्रण दिलं, त्याचं स्वागत केलं आणि सर्व त्याचं घराणा उद्ध्वस्त करून बसला. त्याचं घराणा काय केलं? जेवढी संपत्ती होती बाबेलामध्ये नेण्यात आली, सगळ्यांना कैद करण्यात आलं, सगळ्यांना दासदाशी बनवण्यात आलं. कारण की त्यांनी तिकडे कटकारस्थान रचला. कुठून जायचं, कसं जायचं, कुठं संपत्ती आहे. प्रेज लॉर्ड. बघा लक्षपूर्वक ऐका, कशा प्रकारे हिजकिया राजा देवामध्ये होता, प्रार्थनेत होता, देवाने त्याला बरं केलं, देवाने त्याला आरोग्य दिलं. मध्ये मध्ये त्याने देवाचे उपकार पण विसरला तो, परत देवाने त्याच्यावर दया केली. पण नंतर 15 वर्ष जेव्हा आयुष्य वाढलं, त्यांनी काय केलं? सगळं उद्ध्वस्त केलं. मला एक सांगा, 15 वर्षात देवाने त्याचं आयुष्य वाढवलं नसतं, हा श्राप त्याच्यावर आला पण नसता. पण नेहमी म्हणतो की प्रभू माझं आयुष्य वाढव, देवाची काहीतरी योजना असते.
त्यांनी 15 वर्षामध्ये जर त्याचं आयुष्य पुन्हा त्यांनी मागितलं नसतं देवाजवळ, हा त्याच्यावर कोप आला असता, श्राप आला असता, त्याचे लोक बंदिवानमध्ये गेले असते, शत्रू त्याच्यावर प्रबळ झाला असता. देवाला माहित असतं पुढे काय होणार आहे. आपण प्रार्थना करून म्हटलं माझं आयुष्य वाढव, पुढच्या पिढीला किती मोठा प्रॉब्लेम आला. कैदमध्ये गेले ना ते सगळे लोक, तुझ्या उन्मत्तपणामुळे, तुझ्या कठीणपणामुळे, तू शत्रूला तुझ्या घरात घेतल्यामुळे. देवाच्या योजना खूप वेगळ्या आहेत. प्रभू म्हणतो माझ्या कल्पना तर तुमच्या कल्पना नाही, माझ्या योजना तर तुमच्या योजना नाही. प्रेज लॉर्ड. आपण प्रार्थना करून बरेचदा प्रभूकडून जे काही मागतो, पण कधी कधी प्रभू ते देतो पण खरंच ते प्रभूपासून आहे का? पुढच्या योजना काय आहेत आपल्याला माहित आहे का? आज हिचकिया करून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली, फक्त प्रभूला रोज म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे, माझे डोळे उघड, मला आत्म्यामध्ये चालव, मला आत्म्यामध्ये भर. पवित्र आत्मा रोज माझ्या संगती राहा. पवित्र आत्मा तुझ्या बरोबर चालण्यासाठी, तुझ्या भयात चालण्यासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी मला तू कृपा पुरव. मला माहित नाही माझा शत्रू कुणाच्या द्वारे माझ्या जीवनात येईल, कुणाच्या द्वारे मला उद्ध्वस्त करेल, कुणाच्या द्वारे माझा नाश करेल, कुणाच्या द्वारे माझी संपत्ती, माझे आशीर्वाद चोरून घेईल. मला माहित नाही, पण मला तुझी गरज आहे प्रभू. मला तुझी गरज आहे, मला प्रार्थनेची गरज आहे, मला तुझ्या मार्गात चालायची गरज आहे, मला तुझी वाणी ऐकायची गरज आहे. मला दे बाप्पा तुझ्या इच्छा काय आहे, तुझ्या इच्छा समजणं गरजेचं आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे, हिजकिया राजा देवाबरोबर चालत होता, सफल होत चालला होता, संपत्ती सगळं देवाने त्याला दिलं होतं. मग शत्रूला त्याने आमंत्रण दिलं त्याच्याकडे आणि सगळं उद्ध्वस्त होऊन बसलं. आज देव आम्हाला एकच गोष्ट शिकवत आहे, आमचं प्रार्थनेत असणं, आमच्या देवाच्या उपस्थितीत असणं, आम्ही देवाचं वचन ऐकणं. देव तुम्हाला आशीर्वादित करत राहील. फक्त देवाला रोज म्हणा, प्रभू मी काय करू, प्रभू मला शिकव, प्रभू मला चालव, प्रभू मला योग्य बुद्धी दे, मला योग्य समज दे, प्रभू मला तुझ्यामध्ये जगायचं आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे जगायचंय. हा आतापर्यंत आम्ही जे काही चुकलं आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या बरोबर आम्हाला चालव, तुझ्या मार्गात आम्हाला चालव, तुझ्या आश्रयामध्ये आम्हाला चालव, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाला चालव. हिजकिया राजाच्या जीवनात अशा गोष्टी होऊ शकतो. आपण तर माणूस आहोत, आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे शत्रू प्रवेश करू शकतो, पण प्रवेश करणारा कोण, प्रवेश करून देणारा आपण आहोत. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू आपल्या जीवनात आला, तो म्हणतो बंदीवानांना सुटका देण्यासाठी मी आलो, जी कैद केलेल्यांना सुटका देण्यासाठी मी आलोय आणि तो आजही सुटका द्यायला आम्हाला तयार आहे. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की धन्यवाद. येशू डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. आम्ही तुझे उपकार, आम्ही तुला उंच करतो. अनेक गोष्टीमध्ये आम्ही चुकलो, तुझी वाणी ऐकली नाही, तुझ्या इच्छांमध्ये आम्ही चाललो नसेल, तुझ्या मार्गात चाललो नसेल, आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, क्षमा करतो, क्षमा करतो. आमचे आशीर्वाद खाऊन टाकणारा, आमचे आशीर्वाद कैद करणारा त्या शत्रूला येशूच्या नावात नाश केला जातो. प्रभू तुझ्या भयात, तुझ्या मार्गात, तुझ्या उपस्थितीत राहण्यासाठी कृपा करू, तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी कृपा करू. कारण तू आम्हाला निवडले, तुझं लेकरू होण्याचा अधिकार दिलाय प्रभू. तू आम्हाला तुझ्या स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बनवले प्रभू. तुझ्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर. आम्हाला परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये घे. सर्व कठीणपणा दूर कर प्रभू, सर्व आत्मिक कमजोरी दूर कर प्रभू. कित्येक वेळेस तू आम्हाला वाचवले, कित्येक वेळेस आम्हाला तू प्रार्थनेचं उत्तर दिले, कित्येक वेळेस परमेश्वरा आमच्यावर तू अनेक उपकार केले, पण आम्ही कमी पडलो, आम्ही उन्मत्त झालो, आमच्या गुन्ह्यामध्ये आम्ही कठीण झालो.
ते उपकार हृदयात आम्ही ठेवलं नाही प्रभू. आमच्या आजारातून तू आम्हाला वाचवलं, मरणातून तू आम्हाला वाचवलं, आमच्या आयुष्याचे दिवस तू वाढवलं प्रभू. प्रभू आम्ही शत्रूला आमच्याकडे जर येण्यास परवानगी दिली असेल, शत्रूशी आम्ही सर्व का मैत्री केली असेल तर क्षमा कर प्रभू. येशू आम्हाला क्षमा कर, येशू आम्हाला क्षमा कर. मोकळीकता दे तुझ्या लेकरांना, हर एक बंदिवानातून सुटका दे तुझ्या लेकरांना, हर एक कैदीमधून सुटका दे तुझ्या लेकरांना. तुझ्या लेकरांना मोकळीकता दे, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक, तुझ्या लेकरांना स्पर्श कर. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. तुझ्या लेकरांचे अश्रू पुसले जातात, तुझ्या लेकरांचं दुःख आनंदात बदललं जातं आणि तुझं गौरव होतं प्रभू. येशू तुझं गौरव होतं, तुझ्या लेकरांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होतं. तुझ्या लेकरांच्या निंदा दूर कर प्रभू, तुझ्या लेकरांना त्यांच्या लोकांतून तू उंच कर प्रभू. तुझ्या लेकरांच्या द्वारे तुझ्या लोकांना बाकीच्या दाखव हे देवाची लोक आहेत, हे देवाचे लोक आहेत, हे देवाचे निवडलेले आहेत. आणि तुझ्या लेकरांद्वारे तू गौरवलाच, त्यांच्याद्वारे अनेक लोक वाचले जाते, आमच्याद्वारे अनेक लोक वाचले जाते, आमच्याद्वारे अनेक बंदिवान सुटले जाऊ दे, अनेक नाशाकडे जाणारे सुटले जाऊ दे, अनेक बंधनं तुटले जाऊ दे. हो देवा, आम्हाला तुझ्या हातात घे, आमचा चालक मालक हो प्रभू. तुझ्या लेकरांबद्दल जे ऐकत आहे त्यांना आशीर्वाद दे, जे ऐकत आहे त्यांना तू स्पर्श कर, त्यांना सुटका दे प्रभू, हर एक बंदिवानातून सुटका दे प्रभू. येशूच्या नावामध्ये हर एक शत्रूपासून सुटका दे प्रभू आणि त्यांना आनंदी हृदय दे, आशीर्वादाचं जीवन दे, शांतीचं जीवन दे. तुझ्या लेकरांद्वारे तू गौरवलाच प्रभू. येशूच्याच नावात प्रार्थना करते म्हणून माझ्या देवा तू. आमेन. बोलो येशू मसीह की जय.